मित्रांनो, ही गोष्ट कोण्याही शेतकऱ्याला सांगण्याची गरज नाही, मात्र तरीही आपण आलाच आहात ऐकून जा मित्रांनो. तर आपण चणा पेरण्यापूर्वी आपलं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीकडे महत्त्वपूर्ण लक्ष द्यायचं आहे. तर ते म्हणजे मित्रांनो, एक तर बीज प्रक्रिया आणि आपण हमखास बीज प्रक्रिया करतो ते तुम्ही कोणत्याही औषधींनी चांगल्या प्रकारच्या जसं की झेलोरासारख्या अशा चांगल्या उच्च गुणवत्ती औषधीचा वापर करा तुम्ही बीज प्रक्रिया करते वेळेस, जेणेकरून आपल्या चण्याची उगवण चांगली होईल आणि त्याच्यापासून आपला जास्तीत जास्त फायदा होईल. व दुसरं म्हणजे मित्रांनो, जे काय आपण कडू औषध लावतो की नाही आपल्या चण्याला डुकरं खाऊ नये म्हणून रानडुकरं, ते तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं लावा. कारण ही आता काळाची गरज झालेली आहे. कारण सगळीकडे रानडुकराचं प्रमाण वाढलेलं आहे. डॉलरला याचा जास्त त्रास होतो, मात्र छोट्या आकाराच्या चण्याला याचा जास्त त्रास होत नाही. मात्र तरीही त्याला आपण लावलं तरीही काही हरकत नाही, आपला फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. या 2-3 गोष्टी आहेत मित्रांनो. आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही, ओलावा हे ते, कारण आपण मुळातच जन्मतःच शेतकरी आहोत. जास्त गोष्टी सांगायची गरज नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.